जर आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकडे ओपन केले. कॅपकडे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली आपण फोटो दिला इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं. ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता फोटोच्या आपल्या पहिल्यांदा ठेवायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेच ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. इथून तुम्हाला आपण PNG दिले, इथून ॲड करायचं आहे. अशा वेळेवरती हे PNG सेट करा. त्याच्यानंतर आता आपल्या पुन्हा ओव्हरलेच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं इथून. तर इथून क्लिक करूया. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता इथून तुम्हाला तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण आहे ना, इथून हा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करूया आणि इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर थोडा झूम करा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर रिमूव्ह इमेजेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली ऑटो रिमूव्हवर क्लिक केल्यानंतर आता इथून बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला आहे ना, कस्टम रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे आणि थोडं इथून खाल्ले अशा प्रकारे आहे ना, रेड करा अशा वेळा. ठीक आहे, इथपर्यंत बस आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्या. आता इथून हे झाल्यानंतर आता सिम्पली आपल्या वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून हा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा. एक्सपोर्ट केल्यानंतर व्हिडिओ आता आपल्या सिम्पली काय करायचं, पुन्हा न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा आहे. तर हा व्हिडिओ इथून तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर स्पीडचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून नॉर्मलवरती क्लिक करायचं. स्पीड आपल्या इथं 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता पुन्हा आपल्या व्हिडिओच्या पहिल्यांदा ठेवायचं आहे. पुन्हा ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली सॉन्गच्या शेवटला यायचं आहे आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथून स्प्लिट करायचा आणि डिलीट करून टाकायचं आहे. तर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे, त्यावरती क्लिक करून डिलीट केल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना, त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर हा बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते. तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन पहिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. याच्या पुढची बीट इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन पहिल्यांदा होते त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट पर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट व्हिडिओ असेल इथून डिलीट करून टाका. तर मी काय करतो, इथून सर्व व्हिडिओ बीट नावासर इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावासर इथून स्प्लिट केलेले आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये द्यायचं. यामध्ये मॅक इफेक्ट मिळून जाईल पेन लेफ्टचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना, कॉम्बोमधला पेन राईटचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. आता आपले हे दोन इफेक्ट सिलेक्ट करत सिम्पली काय करायचं, हा जो आपला 3 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत यायचं. त्याच्यानंतर 3 सेकंदाच्या पुढच्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं ते पॅक सिलेक्ट करायचं आहे. आता पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचं ते पॅक द्यायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं ते पॅक द्यायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच डायनॅमिक्स 2चा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच वेवचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पेन राईटचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच पेन लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला रोटेशन क्लोजिंगचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून द्यायचा, सिलेक्ट करायचं त्या फोटोला. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला बाउन्सी रचचं ते बॅक सिलेक्ट करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चं ते बॅक द्यायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचं ते बॅक द्यायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चं ते बॅक द्यायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनोमा 2चं ते बॅक द्यायचं आहे.
पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक्स एक 2चा जो फेड असेल तो मला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला हॉरिझॉन्टल ब्लरचा जो फेड असेल तो मला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला हा जो वेवचा फेड असेल तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या इन्जुट यायचं आहे. पहिल्या इन्जुट आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून इंट्रो अँड आउटरोमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 3 सेकंद आहे तिथला हा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तेच आणि व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पारेटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मॅक इफेक्ट म्हणजे सेकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे जायचं आणि पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पुन्हा पारेटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मॅक इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्या इन्जुट यायचं आणि पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.